नमस्कार, निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आहेत ना खूप अशी जुनी पद्धतीची म्हणजे खूप जुनी रेसिपी बनवणार आहे आपण. जुनी रेसिपी म्हणजे काय, ते एक साधी सिंपल एकदम झटपट तयार होणारी. तर बघा आता हे काय कोथिंबीर घेतलेली आहे, ही इथनं गावठी कोथिंबीर आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. आणि याचं काय करायचं आपल्याला, तुम्हाला आता कोथिंबीर जर बघितली तर वाटलं असेल एक त्याचे मुटके करायचे किंवा कोथिंबीरचे धपाटे असतात ते बनवायचे किंवा असं काहीतरी वेगळं वाटलं असेल. पण याच्यापासून आपल्याला बनवायचं काय की आपण जे भुराळ म्हणतात ना, कोथिंबीरीचं भुराळ ते बनवायचे. आता याला भरपूर ठिकाणी काही काही असे वेगळे पण नावं असतील या भुराळ, कसं बनवतात काय बनवतात ते. तर याला भरपूर वेगळे वेगळे पण नाव आहे. पण हे कधी बनवतो आपल्याला कधी आठवण येते माहिती का, ज्यावेळेस आहेत ना आपण डाळ भात वगैरे बनवतो, ज्यावेळेस अशा काही भाज्या बनवतात आपल्याला ते तोंडी लावण्यासाठी आपल्याकडे काहीच नसतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे भाजीपाला नसतं घरामध्ये वगैरे किंवा काही दुसरं काही बनवायला नसतं, त्यावेळेस आहेत ना ही साधी सिंपल आणि एकदम छान अशी चटकदार आणि तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते स्किप करू नका. आता बनवायला सुरुवात करू. हे बघा, हे आपलं जे कोथिंबीरीचं भुराळ आहेत ना, हे एकच नंबर झालेलं आहे, खूपच छान. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्र परिजनांना पण शेअर करा. आता आहेत ना आपल्याला जे कोथिंबीरीचं भुराळ बनवायचं आहेत ना, ते भुराळ बनवण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या वापरणारे आणि लाल तिखट पण वापरणारे. पण आहेत ना, तुम्हाला जर नुसतं लाल तिखट मध्ये जर बनवायचं असेल ना तरी पण तुम्ही बनवू शकता. आणि जर नुसते हिरव्या मिरच्या जरी वापरायच्या असतील ना तर हिरव्या मिरच्या वापरून पण तुम्ही हे कोथिंबीरीचं भुराळ बनवू शकता. आणि या कोथिंबीरीच्या भुराळाला तुमच्याकडे काय बोलतात ना हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की पहिल्यापासून लहानपणापासून मी तर हेच ऐकत आली की कोथिंबीरीचं भुराळ म्हणजे त्याला आपण जे पीठ वगैरे भुरळून बनवतात ना त्याच्यामुळे त्याला कोथिंबीरीचं भुराळ बोलतात. तर हे बघा, आता मी हव्या तेवढ्या मला मिरच्या घेतल्या आणि इथं मी काय केलंय, लसण घेतलंय. तर लसण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लसण वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही असं पण बनवू शकता. पण याच्यामध्ये लसणाची टेस्ट एकच नंबर लागते, म्हणून याच्यामध्ये लसण पण घेतलंय. आणि ते छान असं कुटून घ्यायचंय आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही ना असं मिक्सरला पण जर बारीक करून घेतलं तरी पण चालेल. पण जी चव लागते ना मिक्सर मध्ये आपली खलबत्त्यामध्ये आणि जी पाट्यावरती चव लागते ना ती काहीतरी वेगळी चव असते. इथे ना आता आपली जी ही मिरची जी घेतली होती आपण हिरव्या मिरच्या आणि जो लसण घेतला होता ना तो आता असा कुटून आपला इथं तयार आहे. हे बघा, तर हे जे आपण कुटायला जेव्हा ही मुसळी घेतो ना त्या मुसळीला लटकलेला असतात ना ते मी आता इथं काढून घेते व्यवस्थित. आणि एका वाटीमध्ये आपल्याला आता हा जास्त असं बारीक पण नाही केलं. हे बघा, तर खूप छान होतो असाच आणि एकदम मस्त लागते ही. तर आता आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ आपण. तर तेल आपल्याला जेवढं भाजीला आपल्याला रेग्युलर लागतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण हे कोथिंबीरीचं भुराळ आहे तर त्याला थोडंसं तेल लागतं. तर इथं मी गॅस चालू करून घेते आणि आता आपण भाजी बनवूया. तर भाजी बनवण्यासाठी ना तेल तापतायत ना, तर आपण तेल तापोपर्यंत आपण जे हे जिरे वगैरे घालायचे आहेत ना ते जिरे इथं घेऊया. आणि इथं आपलं तर तेल आहेत ना आपलं तेल तापून इथं तयार झालेलं आहे. तर हे बघा, इथं मोहरी घालून घ्यायची आहे, थोडीशी घातली मी इथं मोहरी. आणि मोहरी घातल्यानंतर आहेत ना आपल्याला आता हिंग घालून घ्यायचं आहे. तर हिंग जर घातलात ना तर याला येत ना इतकी छान टेस्ट येते ना. तर हे बघा, थोडंसं जास्त हिंग नाही घालायचं, एकदम थोडंसं हिंग घालायचं आहे. आणि हिंग घातल्यानंतर येत ना की जी हिरवी मिरची आपण इथं कुठून घेतली ती हिरवी मिरची इथं आपल्याला आता मी तुम्हाला आधीच सांगते की थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी मी बनवते इथं. तर ह्या प्रकारे जर भाजी बनवलीच नाही तर खूपच छान लागते. भाजी म्हणण्यापेक्षा येत नाही याला भुराळा बोलतात, तर मी भुराळाच बोलत. आणि इथे ना आपल्याला काय करायचं आहे, जो आपला धना पावडर आहे ना ती धना पावडर पण इथं घालून घ्यायची आहे. तुम्ही बोलाल की आपण जर कोथिंबीरीचंच भुराळा बनवतोय तर इथं धना पावडर का, तर धना पावडर पण घालणं खूप गरजेचं आहे. आणि इथे ना आपण जी हळद घालतोय, हळद घातल्यानंतर आहेत ना आपण आता ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतोय. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असे आपले हे परतलं गेलं हे मिरच्या वगैरे याच्यामध्ये बघ, कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि मस्त अशी वास येणारी गावठी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आपल्याला ती घ्यायची आहे. आणि धुवून त्याचं पाणी वगैरे निघून घेतलं ना तर छान अशी मस्त होते. आणि एकदम भुराळ म्हणजे असं मोकळी भुरभुरीत झाली पाहिजे, त्याच्यात त्याला ते भुराळा बोलतात. तर असं हेच ना, आता जेव्हा आपण हे कापून देतात ना कोणत्या पण पालेभाज्या असू द्या, जेव्हा आपण ह्या कापून आणि कढईमध्ये घालून देतो ना त्यावेळेस त्या खूप दिसतात. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये हे घातल्यानंतर आहेत ना ते कमी होतात. म्हणजे तेलामध्ये वगैरे घातल्यावर आहेत ना त्याचं पाणी वगैरे जसं जसं आपण शिजवतो तसं तसं कमी होतं आणि त्याच्यामध्ये ती थोडी दिसायला लागते. मग त्याच्यानंतरच आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचं. म्हणजे ना तो अंदाज येतो आपल्याला की आपली भाजी किती आहे आणि आपण किती मीठ घातलं पाहिजे. आणि आधीच जर घातलं ना तर आपल्याला तो अंदाज येत नाही व्यवस्थित. आणि बघा इथं
पटकन बनवून तयार होते. अगदी खूप कमी वेळ लागतो याला बाकीच्या भाज्यांपेक्षा, कारण की कोथिंबीर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही. आणि त्याच्यात आपण जर कवळी कोथिंबीर अशी व्यवस्थित चिरून वगैरे घेतलीत ना बारीक, तर त्याला तर अजिबातच वेळ लागत नाही. तर हे बघा, आता बोलता बोलताच आपली इथे आहेत ना भरपूर भाजी म्हणजे एकदम कमी झालेली आहे. तर इथे जास्त वेळ आपल्याला इथं घालवायचा नाही आता. आणि इथे आहेत ना याच्यामध्ये काय करायचं, आता मी सांगितलं होतं तुम्हाला की मी वेगळ्या पद्धतीने बनवते. आणि याच्यावर मध्येच ना ह्या स्टेजला भाजी आलीत ना त्याच्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे. आणि हे जिरे ह्या स्टेजला आल्यावरती घातले ना त्याची चव काहीतरी वेगळीच लागते. म्हणजे दरवेळेस आपण जे जिरे घालतो ना फोडणीमध्ये त्याच्यापेक्षा वेगळी अशी छान टेस्ट लागते. आणि एकच नंबर अशी भन्नाट भाजी इथं बनवून तयार होते. तर पीठ मी घेतलेलं आहे आता, आणि लागता लागता आपण याच्यामध्ये पीठ घालणार आहे. तर ही भाजी ना म्हणजे आता जास्त कुणी एवढं जास्त बनवत नाही, पण जे जुने लोक वगैरे बनवायचे ना त्यावेळेस एकच नंबर भाजी बनवायची, म्हणजे भरपूर बनवायचे. आता जास्त बनत नाही. तर हे बघा, आता हे ना भुराळ बनवायसाठी काय करायचं आहे, आता भुराळ कशाला म्हणतात, तर हे पीठ येत नाही असं असं हाताने भुरळून टाकायचं असतं. आणि थोडं थोडं ते भुराळून टाकायचं आणि लगेच त्याच्यामध्ये असं हलवायला सुरुवात करायची. म्हणजे अशाच प्रकारेच ना ही भाजी बनवतात. आणि असंच थोडं थोडं त्याला एकदम असं पीठ घालायचं नाही याच्यामध्ये, असं थोडं थोडंच पीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्याचा गटका पण होत नाही आणि असं ओलसर पण होत नाही. तर अशी याला म्हणून याला हे भुराळं बोलतात, कोथिंबीरीचं भुराळं. पीठ भरवून घालून आणि ते बनवतात त्याच्यामध्ये त्याला भुराळं बोलतात. तर हे बघा किती छान आत्ताच असं टेक्स्चर आणि ते इतकं सुंदर दिसायला लागलंय. आणि त्याचा खमंग तर इतका सुटला आहेत ना ह्या भाजीचा, वाव, एकदम मस्त अशी मस्त छान असं त्याचं अशी कोरडी कोरडी होते ती. आणि कमी गॅसवर घ्यायची इथं, आपल्याला जास्त फुल गॅस असं करायचं नाही आपल्याला इथं. अशी मस्त अशी कोरडी कोरडीच भाजी झालेली आहे. अजून काही त्याला पाणी असं जास्त काही सुटलेलं नाही आपलं. आणि हे बघा इथं आपण वाटीला म्हणजे सपाट वाटी पीठ घेतलेलं होतं. आता राहिलं की तिथे एवढं पण पीठ त्याच्यामध्ये मी घालून घेते. आणि ही भाजी आहेत ना त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ जरी घातलं ना तर काहीच हरकत नाही, खूपच छान लागते बाजरीच्या पिठाने पण. म्हणजे आपलं डाळीचं पीठ पण घालायचं आणि थोडंसं ते चवीपुरतं आहेत ना बाजरीचं पीठ पण घालायचं, खूपच छान होते. पण आता इथं बाजरीचं पीठ माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, म्हणून मी फक्त येत नाही डाळीच्या पिठामध्येच बनवते आणि एकच नंबर होते. बघा भुराळा म्हणजे बघा याची कोरडी कोरडी खूपच छान. आणि आता येत नाही याला पाणी सुटत नाही, कारण की ना आपण मीठ अजून याच्यामध्ये घातलेलं नाही. आणि मीठ घातलं जर नाही ना याच्यामध्ये पाणी सुटत नाही. तर मीठ पण नाही घातलंय आपण आणि लाल तिखट पण नाही घातलेलं आपण. आता याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं लाल तिखट पण घालून घेणार आहे. आणि आपण आता ह्या स्टेजला आल्यावरती, तर ह्या स्टेजला भाजी आली आपली की मग आपण इथे येत ना मीठ घालून घेणार आहे. आता कोथिंबीर येत ना थोडीशी खारटच लागत असते, म्हणून काय करायचं मीठ जरा बेतानी म्हणजे असं थोडंसंच घालायचं आपल्याला चवीपुरतं. तर मी इथं बघू शकतो तुम्ही 1 चमचा पण मीठ घातलं नाही. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा किती छान असं कोरडं कोरडं हे कोथिंबीरीचं भुराळं इथे आहेत ना छान मस्त झालेलं ना. आता आपल्याला काय करायचं माहिती का, थोडंसं याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं, अगदी थोडंसं, म्हणजे 2 मिनिट जरी नाही तर 1 मिनिट जरी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे हे जे पीठ घातलेलं आहे आपण म्हणजे ही कोथिंबीर आहेत ना, आणि आपण जे आता मीठ नंतर घातले तर ते मीठ याला लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित, ते असं वितळलं गेलं पाहिजे. त्यासाठीच ना आपण आता याच्यावरतीच ना थोडंसं झाकण ठेवणार आहे. ते झाकण ठेवायच्या आधीच ना एकदा आपण भाजी अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ. आणि नंतर याच्यामध्येच ना आपण हे झाकण ठेवायचं आहे. आणि हे झाकण ठेवल्यावरच ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. बघा आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं, जास्त काही पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही. आणि 1-2 मिनिट आहेत ना आपल्याला हे ठेवायचं याच्यामध्ये, असंच थोडंसं वाफवायसाठी ठेवायचंय. तर आता हे थोड्या वेळ ते आपण असंच ठेवून देऊ. आणि मी परत तुम्हाला दाखवते की काढायचं कधी हे आपल्याला. आपली वाफली कशी ते समजायचं कसं ना, तर हे बघा याचे छोटे छोटे आलेले आहेत ना याच्यावरती, हे असं हे बुडबुडे आलेले आहेत ना छोटेसे, त्यांनी समजायची का आपली भाजीत ना आता इथे वाफलेली आहे. तर आपण आता हे आहेत ना एखाद्या अशा साळशीने वगैरे पकडून येत ना हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा छान अशी आपली भाजी ना इथं वाफली गेली आहे आणि एकदम छान झाली आहे. तुम्हाला जर असं वाटलं ना ही जास्तच कोरडी होतीये आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय, तर काय करायचंय, आपला जो खलबत्ता आहेत ना, खलबत्ता आधीच येत ना तो असा याने माखलेला असतो. हे गरम जे पाणी आहेत ना तेच पाणी थोडंसं याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि याच्यामध्ये जी आपण मिरची कुटून घेतलेली आहेत ना, हे बघा थोडंसं त्याच्यामध्ये येत ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या खलबत्त्यामध्ये. आणि म्हणजे ती मिरची लागलेली असते ना ती मिरची पण येते. आणि याच्यामध्ये ना थोडंसं हे पाणी पण आपण असं घालून घ्यायचं, जास्त पाणी नाही घालायचं. आणि हे बघा किती छान अशी इथं आपलं हे कोथिंबीरीचं भुराळं बनवून तयार आहे. आणि असं एकदम कोरडं कोरडं झालेलं आहे. असं जे असं ओलसर वगैरे जे असं पिठल्यासारखं असं करायचं नाही आपल्याला, थोडंसं असं मोकळं आणि कोरडं झालं पाहिजे. आणि हे जेव्हा अजून गार होणार आहेत ना आता ही भाजी, हे आपले कोथिंबीरीचं भुराळं, तर ते ऑटोमॅटिकली असं मोकळं असं भुराळं म्हणजे ते असं कोरडं होणार आहे. तर हे बघा खूपच छान इथं बनवून तयार आहे. आता ह्या स्टेजला आहेत ना आपण इथं गॅस बंद करणार आहे.
किती छान इथं भाजी आपली बनवून तयार आहे. तर आपण येत नाही भाजी येतं माझ्या तोंडामध्ये, पण याला ऍक्च्युली भुरळच म्हणतात कोथिंबिरीचं. तर हे बघा, ही कोथिंबिरीचं भुरळ येत नाही तर बनवून तयार आहे. त्याचा कलर, टेक्स्चर आणि त्याचा जो वास येत ना, तो वाव एकच नंबर, इतकं छान झालं आहेत ना. आणि चवीला तर इतकं भन्नाट लागते. जेव्हा आपण जर असं डाळ भात वगैरे बनवतो, ज्यावेळेस गोडाचं काही बनवतो आपण, पुरणपोळी वगैरे जरी बनवतात ना, त्यावेळेस पण येत नाही हे बनवतात आणि नाही तोंडाला इतकी चव येतात ना. म्हणजे एखादा पेशंट जरी असला, आजारी जरी असलात ना, तर त्या पेशंटच्या सुद्धा तोंडाला येत नाही आणि चव येते. एकच नंबर होते बरं. तुम्ही छान हे तुम्ही पोळी बरोबर पण खाऊ शकतात, बाजरीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकतात. आणि कुठे जर बाहेर गेले तुम्ही, समजा जर टुरिस्ट वगैरे, तर तिथे पण येत ना तुम्ही अगदी 2 ते 3 दिवस येत ना, हे अजिबात पण खराब होत नाही. असं छान असं बनवून तयार झालेलं आहे आपलं. बघा, टेस्ट करून बघूया आपलं हे कोथिंबीरीचं भुरळ कसं झालं आहे ते. एकच नंबर झालाय, खूप छान. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं. तर भेटूया आता अशाच एखाद्या जुन्या आणि छान अशा छोट्याशा आणि खूप झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त